बारामतीमधून पोटनिवडणुकीतनं काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार. काँग्रेसचे नेते रमेश चन्नीथला यांची टीव्ही9 मराठीला माहिती. अर्ध्या तासापासून राष्ट्रवादीच्या नेत्यांची सपकाळांसोबत बैठक. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची राष्ट्रवादीची विनंती. मंत्री मकरंद पाटील, आमदार सना मलिक, आमदार मनोज कायंदे भेटीला, तर आमदार संजय खोडके तसंच राजेश विटेकरही सपकाळांच्या भेटीला. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची जागा रिक्त. पोटनिवडणूक लढण्यापासून मी काँग्रेसला थांबवू शकत नाही, पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी. शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला, तर सल्ला देणं हा शरद पवारांचा अधिकार. सपकाळांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवार यांचा तिसऱ्यांदा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन. काँग्रेसनं बारामती पोटनिवडणुकीतनं उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी फोन केल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन. सूत्रांची माहिती. तर सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसनं बारामतीतनं उमेदवारी मागे घेण्याची फडणवीसांकडून विनंती. सूत्रांची माहिती. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी रोहित पवारांकडून सुद्धा सपकाळांची भेट. सपकाळांसोबतच्या भेटीदरम्यान रोहित पवारांचा चन्नीथलांशी संवाद. बारामती पोटनिवडणुकीतनं माघार घ्या, रोहित पवारांची विनंती. राहुरीमध्ये पोटनिवडणूक झाली पाहिजे असं स्थानिक जनतेचं मत. त्यामुळे गोविंद मोकाटे यांच्याकडून निवडणुकीसाठी तयार. महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करून मोकाटेंची उमेदवारी जाहीर. तर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचीही प्रतिक्रिया. पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ. नवी दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांनी शपथ दिली आहे. शपथविधीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचीही उपस्थिती. पार्थ पवारांना त्यांच्या वक्तव्याचा कधीतरी पश्चाताप होईल. पार्थ पवारांच्या वक्तव्यावरून सपकाळांचा पलटवार. तर वैचारिक भूमिका घेऊन आमची लढण्याची तयारी झाली आहे, सपकाळांचा भाजपला इशारा. रोहित पवार कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार. कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांना रोहित पवार आज भेटणार. अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात बंगळुरूमध्ये 0 FIR करण्यात आला. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांना FIR करण्यासाठी काँग्रेस सरकारकडे जावं लागलं. FIR करण्यासाठी सरकारनं नकार का दिला, सुळेंचा सवाल. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम. पक्षाच्या संघटनात्मक बैठकीमध्ये शशिकांत शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. पवारांच्या राष्ट्रवादीची 3 दिवसांपासून मुंबईमध्ये संघटनात्मक बैठक. विलिनीकरणाचा सर्वाधिकार पवार कुटुंबावर सोडलाय. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावरून अनिल पाटलांचीही प्रतिक्रिया. तर पवार कुटुंबाला वाटलं तर विलिनीकरण होईल, अनिल पाटलांचीही प्रतिक्रिया. निवडणुका संपल्या, आता पक्षवाढीवर भर द्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांना निर्देश. तर मतदार याद्यांचं बारकाईने पुनरावलोकन करण्याच्याही सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांच्या सातारा दौऱ्यावर. दुपारनंतर शिंदे दरेगावी दाखल होणार. शिंदे पुढील 3 दिवस गावातच मुक्काम करण्याचीही शक्यता. मनसेमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासही सुरुवात. कोरेगावच्या दिंडोशीमध्ये पाडकामाशी या ठिकाणी कारवाई सुरू. तर दिंडोशी नगरमध्ये तोडक कारवाईला सुरुवात. तोडक कारवाईसाठी बुलडोझरही दाखल. मोंधू खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. तिसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. मोंधू खरातवर 14वा गुन्हा दाखल. मिरगावमधील जमीन खरेदी प्रकरणामध्ये फसवणूक केल्याचाही गुन्हा. अशोक खरात, कल्पना खरातवर गुन्हा दाखल. माळी कुटुंबियांकडून कवडीमोल भावामध्ये कोट्यवधींची जमीन घेतली. सिन्नर पोलिसांकडून याचा तपास सुरू. मोंधू खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार. एसआयटीनं खरातच्या ऑफिसमधून महत्वाचे पुरावे जप्त केलेत. 22 रुद्राक्ष, A to Z पर्यंत अक्षरं, अंक लिहिलेली पट्टी जप्त केली. शिवनिका संस्थांचे कोरे पुस्तक यासह पावत्या, भिंग काच, एक बाटली जप्त केल्याची माहिती. मोंधू खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरातवर आणखी एक गुन्हा दाखल. मोंधू खरात आणि कल्पना खरातवर सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणी हा गुन्हा दाखल. परभणीमध्ये दक्षिण मध्य रेल्वेच्या फाटकावर तेलुगू भाषेचा बोर्ड. तेलुगू भाषेतील बोर्ड परभणीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी संताप व्यक्त. मराठीऐवजी तेलुगूमध्ये बोर्ड असल्यानं संताप. रेल्वेकडून लावण्यात आलेल्या या बोर्डमुळे वादाची आता शक्यता. नवी मुंबईमध्ये महापौर बंगल्यात राहण्यास महापौरांचा नकार. तरीही नवीन वातानुकूलित यंत्रणा लावण्यासाठी 48 लाखांचा खर्च. वातानुकूलित यंत्रणेसाठी खर्च करण्यास मंजुरी. सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये LED मासेमारी विरोधात उद्या मच्छीमारांचा मोर्चा. तर माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात एल्गार मोर्चा निघणार. नितेश राणेंचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळेच LED मासेमारीवर ठोस कारवाई होत नसल्याचाही आरोप.
मसाजोगमध्ये सरपंच पदासाठी पोटनिवडणूक अश्विनी देशमुखांचा हा अर्ज तर संतोष देशमुखांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होते। भावनिक वातावरणामध्ये अश्विनी देशमुखांचा उमेदवारी अर्ज दाखल। संतोष देशमुखांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, ज्यांचा माणूस गेला त्यांनाच दुःख कळतं। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचं वक्तव्य। सर्व गावकरी आम्हाला सहकार्य करतील असा विश्वास। धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। मसाजोगची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती। संतोष अण्णांचं स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करणार। अश्विनी देशमुखांची प्रतिक्रिया। अश्विनी देशमुख मसाजोग पोटनिवडणुकीसाठी अर्ज त्यांनी दाखल केला। बीडच्या मसाजोग ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार नाही, स्वरूपानंद देशमुख यांचं वक्तव्य। अश्विनी देशमुखांविरोधात स्वरूपानंद देशमुख निवडणुकीच्या रिंगणात। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक। खरात प्रकरणानंतर आयटी कंपनीतील जहाद प्रकरणी एसआयटी कडून तपास होणार, तर एका महिलेसह 7 जणांवर गुन्हे तर 5 जणांना अटक। द केरला स्टोरीप्रमाणे धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची माहिती। तरुणाला पुढील विधी धर्मांतरासाठी मुंबईला नेण्याची माहिती। कोल्हापुरात अजितदादांचा पुतळा आणि स्मारक उभारणार। पुतळा आणि स्मारकासाठीची जागा जवळपास निश्चित, तर जुन्या पुणे बंगळुरू मार्गावरील केएमबीपी चौकामध्ये स्मारक होणार। सोलापुरात 3 बेकायदा पुतळा प्रकरणामध्ये आतापर्यंत 19 जणांना अटक, तर रंजन गावातील पुतळा प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक। करमाळ्यातील पुनवर इथला हा पुतळा या प्रकरणामध्ये 6 आरोपी अटकेत। करमाळ्यातील चिकलठाण या ठिकाणी 3 आरोपींना अटक। मंत्री मकरंद पाटील यांचा आमदार निवासामध्ये मुक्काम, तर 1.25 वर्षापासून मंत्री मकरंद पाटील हे निवासस्थानाच्या प्रतीक्षेत। राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाची जबाबदारी असलेल्या मंत्रालयाला निवासासाठी ताटकळत राहावं लागत असल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त। भारतीय तेलवाहू जहाज ग्रीन आशा मुंबईत दाखल। 15,000 टन एलपीजी घेऊन मुंबईमध्ये हे जहाज मुंबईत दाखल, तर हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करून जहाज मुंबईत पोहोचलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही अनेक हॉटेल व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे त्रस्त। पर्यटकांच्या संख्येत देखील मोठी घट। जिल्ह्यातील अनेक हॉटेल व्यावसायिकांकडून चुलीवर जेवण तयार करणं सुरू।